मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सुधा ही आता रेश्माला म्हणत असते की ठरलं तर मग आणि आता तुझं लग्न सार्थक सोबतच होणार आणि मी स्वतः तुझं लग्न सार्थक सोबत लावून देईन, पण आता तू मला एक वचन दे की तू तू ही गोष्ट आपल्या तिघांमध्येच ठेवशील आणि ही गोष्ट तू कोणत्या दुसऱ्या कोणालाही सध्या तरी सांगणार नाही. तर आता रेश्मा ही आता सुधाला वचन देते. आता रेश्मा ही इतकी खुश असते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो. आता इकडे थोडा सीन चेंज होतो आणि रेश्मा ही अंशुमनला भेटते आणि त्याला 5 लाख रुपये देते आणि म्हणते की तू काहीही कर आणि आनंदीला नाशिक सोडून तू इथून घेऊन जा. तेव्हा आता अंशुमन हा रेश्माला म्हणत असतो की मॅडम तुम्हीच असं काहीतरी करा आणि तुम्ही असं सीन क्रिएट करा की आनंदी स्वतःच नाशिक सोडायला जायला तयार होईल. आता इकडे आता अंशुमन हा आनंदीच्या घरी आलेला असतो आणि तो आता आनंदीला म्हणत असतो की बायको मी तुला पुन्हा एकदा स्वीकारायला तयार आहे आणि आता सगळं सोडून चल आता आपण लग्न करू, दोघंही लग्न करू. आता हे म्हणून तर आनंदीला खूपच राग आलेला असतो आणि ती चक्क अंशुमनच्या एक कानाखाली वाजवते आणि त्याला म्हणते की चालते व्हा इथून आणि तुमची इथे यायची हिंमतच तरी कशी झाली आणि इथून निघा आणि मला तुमचं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे. आता तेव्हा अंशुमन तिथून निघायला जातो आणि आनंदीला तो चक्क धमकी देत म्हणतो की मी तुला सोडणार नाही आणि तू माझी जी आता इन्सल्ट केलेली आहे त्यासाठी मी तर तुला नक्कीच काहीतरी सोडणार नाही असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. तेव्हा आता अण्णा आता आनंदीला म्हणत असतात की बाळा तू काहीही टेन्शन घेऊ नको आणि आता मी मी तुझ्यासाठी एक चांगली खुशखबर आहे आणि तुझं स्वप्न पूर्ण करण्याची आता वेळ आलेली आहे. तेव्हा आता आनंदीला अण्णा हे म्हणत असतात की मी आता ठरवलं आहे की आपला साड्यांचा व्यवसाय पुन्हा एकदा सुरू करू. तर आता आनंदी ही अण्णाला म्हणत असते मग पण पैशाचं काय आणि ते कुठून आणणार. तर आता तेव्हा आता अण्णा हे आनंदीला म्हणत असतात की माझी एक FD आहे ती मी मोडणार आणि पैसा साडीचा व्यवसाय आपण सुरू करणार. तेव्हा आता आनंदीची आई ही आनंदीला म्हणत असते की तू जर सार्थक सरांची अशी इन्सल्ट करून त्यांना इथून जायला नसतं लावलं ते तर आता सार्थक सरांनी तुला पुन्हा नोकरीवर घेतलं असतं. तर आता इकडे अंशुमन हा आनंदीच्या घरी येतो आणि आनंदीने जे त्याची इन्सल्ट केलेली होती तर तो आता चक्क तो आता रॉकेलच घेऊन येतो आणि तो घराच्या बाहेर पूर्ण रॉकेल टाकायला लागतो आणि आता तो रॉकेल टाकत आता आनंदीला म्हणत असतो की आनंदी मी तर तुला आता सोडणार नाही आणि आता मी खरं अर्थाने मी तुझ्या जीवनाची पूर्ण राखच रांगोळी करते, तू बघच आता आणि आता मी तर तुझा आता जीवच घेते असं म्हणून तो पूर्ण घराच्या बाहेर तो रॉकेल टाकत आता म्हणतो आणि तो पूर्ण घराला आता आग लागते आणि पूर्ण घर हे पेटत असते. तेव्हा आता लीना, मनोज आणि आनंदीची आई ही कसं बसा घराच्या बाहेर निघते, पण आता आनंदी ही घराच्या अंदरच अडकते आणि ती आता आनंदी ही सगळ्यांना ती ओरडत असते आणि म्हणत असते मला वाचवा मला वाचवा, पण आता तिचे शब्द हे कोणीच ऐकत नाही आणि कोणीही तिची मदत करायला तिथे जात नाही. तेव्हा आता आनंदी कसा बसा आता ती एक घोंगडं घेते आणि कसा बसा ती आपला जीव वाचवत ती बाहेर येते. तेव्हा आता मनोज हा आनंदीला खूप आनंदीवर भडकतो आणि तो तिला म्हणत असतो की हे सगळं काही तुझ्यापायीच घडलेलं आहे आणि हे सगळं काही जे झालं आहे ते तुझ्यापायीच झालेलं आहे आणि तू आता या घरामध्ये राहायची नाही आणि चालती हो इथून असं म्हणून आता आनंदीला खूप वाईट वाटत असते आणि ती म्हणते की ठीक आहे मी आता या घरामध्ये राहणार नाही. तर आता आनंदीची आई म्हणत असते की अगं नको बाळा तू असं काही करू नको. तेव्हा आता आनंदी आता घर सोडून ती निघून जाते. तेव्हा आता लीना आता सार्थकला फोन लावते आणि म्हणते की असं असं घडलेलं आहे आणि ती सगळी हकीकत सार्थकला सांगते. आता तेव्हा सार्थक हा आनंदीला शोधायला जातो. आता कसा बसा तो सार्थक हा आता आनंदीला शोधतो आणि तिला घेऊन तो आपल्या घरी घेऊन येतो. तेव्हा आता सुधा आणि वृंदा ही दरवाजामध्येच असते आणि म्हणते की आणि ही मुलगी बिलकुल आपल्या घरामध्ये येणार नाही. तेव्हा आता वृंदा ही आनंदीला म्हणत असते की ही अवदसा या इने माझ्या घराची पायरीसुद्धा लागली तर माझ्यासारखी वाईट नाही. तेव्हा आता सार्थक हा वृंदाला म्हणत असतो की खबरदार काकू मी आनंदीविषयी एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही आणि तो आनंदीचा हात पकडून तो तिला घरामध्ये घेऊन जातो आणि बाप्पाजवळ तो नेतो तिला आणि तिथे एक कुंकू ठेवलेलं असते. तेव्हा आता तो ते कुंकू घेते आणि तो चक्क आनंदीच्या भांगेमध्ये भरून तो आता सगळ्यांना म्हणतो की
खबरदार, आता यानंतर आनंदीच्या विरुद्ध मी एक शब्दसुद्धा ऐकणार नाही आणि ती आता माझी पत्नी आहे आणि तिला कोणीही काहीही वाईट बोलणार नाही. आता हे ऐकून तर आता सगळ्यांना खूप मोठा धक्काच लागतो मित्रांनो. आता भांगीत कुंकू भरल्यावर तर आनंदीला खूपच आश्चर्यचकितच आता आनंदी होते आणि ती एकसारखी आता सार्थककडे बघतच असते. आता मित्रांनो, त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होईल? आता सुधा ही आनंदीला आपली सून म्हणून ती स्वीकार करेल का आणि आनंदी स्वतः सार्थकचा स्वीकार करेल का? तर हे पाहणं आता रंजकच असणार आहे. आता पुढे या मालिकेमध्ये पुढे नक्की काय होते त्यासाठी बघत राहा मन धागा धागा जोडते. नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.